येत्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक फाइल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. तुमच्याकरिता इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फाइलचे टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाइलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर कॉट इन द रूमच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. हे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे आणि याचा अंक आहे 16. हे कार्ड म्हणजे टॉवरची ऊर्जा सुद्धा असू शकते. आपण पाहूया बाकीची कार्ड्स काय आहेत आणि हे कार्ड नेमकं काय सांगत आहे. पहिलं कार्ड आहे राईटनेस. आपण इथे आकाशिक कार्ड्स, ओशोचा डेक आणि टिलीफ कार्ड वापरत आहोत. टर्निंग इन, पेशन्स, कंट्रोल, शेअरिंग. करेज, इथे मध्यावर जे कार्ड आलंय ते आहे पेशन्सचं कार्ड आणि मुख्य कार्ड आहे कॉट इन रूम. तर ही कार्ड काय सांगताय की तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे. तुमच्या सबुरीची आता परीक्षा होत आहे. तुम्ही आता अशा एका स्थितीमध्ये आहात जिथे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही अडकले आहात. पुढे जायचं आहे, पण तुमच्यामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे म्हणा किंवा काहीतरी पूर्वजन्माशी संबंधित काही असं कर्म आहे की ज्यामुळे तुमची आता जी काही प्रगती होतीये ती हळूहळू होतीये. ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडू शकता. इथे तुम्हाला कोणी बांधून ठेवलेलं नसून तुमच्यासाठी हे गेट खुलं आहे. तुम्ही जाऊ शकता पुढे. पण काही भावनिक गोष्टी तुम्हाला यामध्ये अडकवतायत. तर तिथे मुख्य कार्ड काय सांगताय की ही जी नकारात्मकता आहे ती आता दूर होणार आहे. ह्या बंधनांमधून किंवा लागत स्थिती जी आहे तुमची त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. हे कार्ड सांगतंय की आधी जे तुम्ही अडकला होतात त्यातून आता तुम्ही मुक्त होत आहात आणि कशा प्रकारे मुक्त होणार आहात. तर जे काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला साहस करायचं आहे.
तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की ज्याप्रमाणे कासव हळूहळू का होईना पण पुढे जात राहतं, त्याप्रमाणे तुम्हाला पुढे चालत राहायचं आहे. साहस करणं महत्वाचं आहे. आणि कशाच्या बाबतीत साहस करायचं आहे, तर जे तुमचे अंतर्ज्ञान शक्ती सांगत आहे, काहीतरी वेगळं असू शकतं किंवा जे तुम्हाला करायला भीती वाटत आहे किंवा जे तुम्ही टाळत आहात, तर त्याच गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती काहीतरी तुम्हाला सांगतेय, तर तिथे तुम्हाला आता साहस करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा आवाज ऐकायचा आहे आणि त्याप्रमाणे त्या गोष्टीसाठी किंवा त्या ध्येयासाठी ते काम पूर्ण करण्यासाठी साहस करायचं आहे. त्यातूनच तुम्ही अधिक परिपक्व होणार आहात, त्यातूनच तुम्हाला अनुभव मिळणार आहे आणि जे काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे साहस महत्वाचं आहे. मध्यावर जे पेशन्सचं कार्ड आलंय, त्याच्यावर कर्माचं कार्ड आलंय, हे स्टॅकचं कार्ड आलंय. तर हे कार्ड काय सांगतंय, की जे तुम्ही कर्म केलेलं आहे, जे तुम्ही आधी पेरलेलं आहे, जे प्रयत्न तुम्ही आधी केलेले आहेत, त्याचे रिझल्ट्स आता तुम्हाला दिसणार आहेत. फक्त ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत आहे. तुम्ही किती धैर्य ठेवू शकता हे पाहत आहे. तेव्हा तुम्हाला आता सबुरी धरायची आहे. त्यानंतर कंट्रोलचं कार्ड आहे आणि त्याखाली द रेबेलचं कार्ड आहे. जी ऊर्जा तुम्हाला कंट्रोल करत आहे किंवा तुम्हाला या बंधनांमध्ये अडकवत आहे, तर तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर स्वतःला न्याय द्यावा लागेल. स्वतःला न्याय देण्यासाठी तुम्हाला जी बंधनं बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून तुम्हाला मोकळं व्हायचं आहे. तुमचा पाय मोकळा करून तुम्ही प्रगती साधू शकता. तुम्हाला तुमच्या हातात ती मशाल घ्यायची आहे. जे कार्य तुम्हाला करायचं आहे, त्यासाठी पुढे जायचं आहे. हे काय आहे? तर एखादी अशी वृद्ध महिला असू शकते, की ज्यामुळे तुम्ही या बंधनांमध्ये आहात आणि ती महिला, ती स्त्री, तिच्याशी जे तुमचं नातं आहे, ते तुम्हाला बांधून ठेवत आहे कुठेतरी. तर तिकडे तुम्हाला तुमच्याकडली सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीला द्यायची आहे. ही व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते, तर तिच्यामधली नकारात्मकता दूर करण्यासाठी तुमच्याकडे जे ज्ञान आहे, तुमच्याकडे जो प्रकाश आहे, तो तुम्ही त्यांना द्यायचा आहे. अशा एखाद्या महिलेशी तुमचा संपर्क येऊ शकतो किंवा काही कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा काहीतरी असं आहे की ज्यामुळे तुमची प्रगती हळूहळू होत आहे. पण ब्रह्मांड काय सांगतंय की कर्म जे आहे, पेंडिंग कर्म जे आहे, ते पूर्ण करणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानंतरच तुमची प्रगती होऊ शकते. तुम्हाला आत्ताच्या स्थितीमध्ये जे शक्य आहे त्याप्रमाणे हळूहळू आपली प्रगती साधायची आहे. हळूहळू का होईना, पण तुम्ही पुढे जात आहात हे महत्वाचं आहे. हे हे जे कार्ड आहे ते तुमच्या अडकलेल्या स्थितीला जसं दाखवतंय तसं टॉवरची ऊर्जा पण दाखवत आहे. ही नकारात्मक ऊर्जा आता जाणार आहे. तुम्ही या स्थितीमधून बाहेर पडणार आहात. तुम्हाला फक्त साहस करणं आवश्यक आहे आणि स्वतःला न्याय देण्यासाठी तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते शेअर करायचं आहे. तुमच्याकडे जी समृद्धी आहे ती इतरांना द्यायची आहे. समृद्धी म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. तो प्रकाश तुम्ही इतरांना देणं आणि साहस करणं, ह्या दोन गोष्टी आत्ता तुमच्या स्थितीमध्ये आवश्यक आहेत. या 3-4 दिवसांमध्ये असं
दिसतंय की तुम्ही ज्या स्थितीमध्ये अडकलेले आहात त्यातून बाहेर पडणार आहात, अधिक परिपक्व होणार आहात आणि जे तुम्ही पेरलंय त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात खूप सारं यश मिळणार आहे. सध्या तुम्हाला सबुरी ठेवायची आहे, धैर्य ठेवायचं आहे. मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे? आपण एकच कार्ड काढणार आहोत. पॉलिटिक्स. इथे मार्गदर्शनासाठी कार्ड काय आलंय? हे कार्ड दाखवतंय की जे सत्य तुमचं आहे ते जगासमोर आणायचं आहे. तुम्ही जो मुखवटा घातला आहे, तुम्ही जे दाखवत आहात त्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात. मग जे तुमचं सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. यामुळेच यातूनच तुम्ही ह्या स्थितीमधून बाहेर पडणार आहात. तुम्ही ज्यावेळी तुमचं सत्य जगापुढे आणाल, त्यावेळी जग सुद्धा तुम्हाला जाणून घेईल आणि तुमची जी स्थिती होते अडकल्यागत, त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2 तुम्ही जर किंग ऑफ कीजच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. किंग ऑफ कीजचं हे मुख्य कार्ड दाखवतंय की एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्ग मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही जे काही करत आहात, जे ध्येय तुमचं आहे, ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने ह्या व्यक्तीची तुम्हाला मदत होणार आहे आणि ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे जी यशस्वी झालेली आहे, जी अनेकांचं नेतृत्व करत आहे आणि तिच्याकडे अनुभव आहे. ती व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे आणि ती आता तुमच्या जीवनात येत आहे. पहिलं कार्ड आहे कंपॅरिझन. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग. मोरॅलिटी. इंटेन्सिटी. चेंज. कॉम्प्रोमाइज. पास्ट लाईफ. आणि टिलिपची कार्ड्स आहेत क्लॉ. बँक्वेट. कॉम्प्लिमेंट फ्रॉम ऍडमायरर. आणि डॉग क्लोजर. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे मोरॅलिटीचं कार्ड. आणि इथे मुख्य कार्ड किंग ऑफ कीजचं कार्ड आहे. तर ही कार्ड काय सांगतायत की ही जी व्यक्ती येणार आहे तुमच्या जीवनात, जिच्याकडे अनुभव आहे, ज्ञानी आहे, अशी एक व्यक्ती येणार आहे. ह्या व्यक्तीकडून तुम्हाला काही गोष्टी समजतील. ह्या व्यक्तीची प्रिन्सिपल्स म्हणा किंवा काहीतरी अशा गोष्टी की ज्यामुळे तुम्ही तुमची तत्व पाळाल, तुम्ही तुमच्या तत्वांना महत्व द्याल.
काहीतरी असं ती व्यक्ती सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या तत्वांकडे लक्ष द्याल आणि ह्या गोष्टीमधून तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करणार आहात, परिवर्तन तुमच्यामध्ये येणार आहे या व्यक्तीमुळे. आणि यामुळे तुमचे जे विरोधी आहेत ते तुमचं कौतुक करू शकतात. मुख्य कार्ड किंग ऑफ कीज, त्यानंतर जे कार्ड आहे ते आहे कंपॅरिझन, ट्रॅव्हलिंग आणि कॉम्प्रोमाइज. तर ही कार्ड काय सांगतात की तुम्ही तुलना करत आहात. काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक नवी यात्रा म्हणा किंवा जे काही तुम्ही करत आहात काम, त्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्याच्या दृष्टीने तुम्ही काही गोष्टींची तुलना करत आहात. मग ती तुलना स्वतःशीच असू शकते, स्वतःच्या आधीच्या कामाशी असू शकते किंवा अजून कोणत्याही गोष्टीशी. पण तुम्ही तुलना करत आहात आणि समजून घेत आहात की कसं पुढे जाता येईल. यामध्ये तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. क्लॉचं हे कार्ड काय सांगतंय की तुम्हाला काळजी घेणं महत्वाचं आहे. तुम्ही जे काही करत आहात, जी तुलना करत आहात, तिथे तुम्ही सावध राहायचं आहे. कॉम्प्रोमाइजचं कार्ड काय सांगतंय की त्यांना जितकी मदत कराल, इतरांची जेवढी काळजी घ्याल, तितकं तुम्हाला सोपं जाणार आहे. तुमची जी यात्रा आहे, तुमचं जे ध्येय आहे, ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही तुलना जिथे करत आहात किंवा बाकीचे जे प्रयत्न करत आहात, तिथे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बाकीचे प्रयत्न तुम्ही करताय ते महत्वाचे आहेतच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे तुम्ही इतरांना मदत करणं, इतरांना उदारपणे काही गोष्टी देणं. त्यातूनच तुमची प्रगती होणार आहे. आणि हे कार्ड काय सांगतंय की तुमच्या यात्रेवर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही सावध राहायचं आहे या बाबतीत, जिथे तुम्ही तुलना करता करता फक्त स्वतःपुरतं न पाहता इतरांना कसं देता येईल हे तुम्हाला पाहायचं आहे. इंटेन्सिटी, चेंज आणि त्याखाली पास्ट लाईफचं कार्ड आहे. आणि वर जे कार्ड आलंय ते डॉग क्लोजअप. म्हणजे एखादी अशी व्यक्ती आहे जी तुमच्या अगदी जवळ आहे. ही तुमच्या पूर्वजन्माशी संबंधित अशी व्यक्ती आहे आणि तीच व्यक्ती ही व्यक्ती असू शकते जी आता तुमच्या जीवनात येत आहे. ह्या व्यक्तीचं मार्गदर्शन तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन आणू शकतं. तुमच्यामध्ये एक समज येऊ शकते या व्यक्तीमुळे आणि त्यातून तुम्ही अधिक परिपक्व व्हाल. चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतः विचार करायला लागाल. आणि इंटेन्सिटीचं हे कार्ड सांगतंय की या व्यक्तीमुळे, ही जी पूर्वजन्माशी संबंधित व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमुळे तुम्ही तुमच्या तत्वांना महत्व द्याल. तुम्ही तुमच्या तत्वांकडे लक्ष द्याल. यामुळे तुमच्यामध्ये आणि तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. ही जी कोणी व्यक्ती आहे, जी पूर्वजन्माशी संबंधित आहे, ती तुमची अगदी जवळची व्यक्ती आहे. म्हणजे मित्र म्हणा किंवा मैत्रीण असू शकते. पण ती अशी व्यक्ती आहे, जिला तुमचं भलं करायचं आहे, जी तुमच्या चांगल्यासाठी काही गोष्टी करत आहे. मार्गदर्शनासाठी आपण 2 कार्ड्स काढू.
पार्टिसिपेशन आणि नथिंगनेस ही कार्ड काय सांगतायत की तुम्हाला आता हे जे काही रीडिंग मध्ये सांगितलं की एखादी व्यक्ती येणार आहे आणि तिच्यामुळे तुमच्यामध्ये काही परिवर्तन येणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मांड सांगताय की तुम्ही समर्पित भावामध्ये राहायचं आहे, श्रद्धा ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि पार्टिसिपेशनचं हे कार्ड सांगताय की तुम्ही सहभागी व्हायचं आहे. असं असू शकतं की एखाद्या कार्यक्रमात किंवा काहीतरी असं आहे की जिथे तुम्ही सहभाग घेणं महत्वाचं आहे आणि त्या सहभागामुळे तुमचा आणि त्या व्यक्तीचा संबंध येऊ शकतो. तुम्ही आणि ती व्यक्ती संपर्कात येऊ शकता. तर ही कार्ड्स तुम्हाला सहभागी होण्यासाठी सांगत आहेत. सहभाग घेतल्याने तुम्हाला मार्ग मिळेल. तुम्हाला त्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून तुमच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे, परिवर्तन येणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर ओरॅकल ऑफ डेल्फीच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. ओरॅकल ऑफ डेल्फीचं हे कार्ड तुमच्या ऊर्जेला दाखवतंय जिथे तुम्ही भविष्यवाणी करत आहात. हे कार्ड असं सांगतंय की तुमची भविष्यवाणी किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जी भविष्यवाणी सांगितलेली आहे ती खरी होऊ शकते आणि तुम्ही जे काही भविष्य करत आहात त्या तुमच्या कामाकडे एखादी व्यक्ती खूप आश्चर्याने बघत आहे. तुम्ही जे काम करत आहात त्यामुळे एखादी व्यक्ती प्रभावित होत आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे रिबर्थचं कार्ड. न्यू विजन, सायलेन्स, सप्रेशन, सेलिब्रेशन, हार्मनी, ट्रान्सफॉर्मेशन. टिलिपची कार्ड्स आहेत वेल, मूल, डॉग बार्किंग. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे सायलेन्सचं कार्ड. मुख्य कार्ड आहे ओरॅकल ऑफ डेल्फी आणि ह्या सायलेन्सच्या कार्डच्या वर आहे मूलचं कार्ड. हे कार्ड एका हट्टी ऊर्जेला दाखवते जी बदलू इच्छित नाही. तर सायलेन्स आणि हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा आवाज ऐकत आहात. तुम्ही स्वतःला वेळ देत आहात आणि तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला जे काही संकेत देत आहे त्याचा उपयोग करून तुम्ही मार्गदर्शन करताना इथे दिसत आहात. पण हे जे काही तुमचं काम आहे त्यामध्ये एखादी हट्टी ऊर्जा आहे जी स्वतःमध्ये बदल न आणता त्याच प्रकारे वागत आहे. आता हे रीडिंग काय सांगते हे आपण पाहूया. तर ही जी तुमची स्थिती आहे तिथे या 3-4 दिवसांमध्ये बदल होणार आहे. तुमचा पुनर्जन्म होत आहे
म्हणजे असं असू शकतं की तुम्ही भविष्य सांगणारी व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा आवाज ऐकता, पण काही असे तुमचे गुण आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्ही बदल आणणं महत्वाचं आहे आणि हे कळत असताना सुद्धा तुम्ही हट्टीपणाने काही गोष्टी करत आहात, तशाच पद्धतीने वागत आहात. तर तिकडे आता या 3-4 दिवसांमध्ये परिवर्तन येणार आहे. तुमचा पुनर्जन्म होत आहे. तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे. शांती तुमच्या जीवनात येत आहे. तुम्ही जितकं स्वतःशी जोडले जाल, जितकं तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकाल, तितके तुम्ही पुढे जाणार आहात. तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे. तुमच्यामधली नकारात्मकता सुद्धा या 3-4 दिवसांमध्ये जाणार आहे आणि वेलचं हे कार्ड सांगतंय की परिवाराशी संबंधित जी काही तुमची इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. त्यानंतर इकडे सपरेशनचं कार्ड आहे. पुढे सेलिब्रेशन आणि खाली ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड. तर वर डॉग बार्किंगचं कार्ड आलंय. तर ही सगळी कार्ड्स काय सांगत आहेत की एखादी व्यक्ती जी तुमची मित्र किंवा मैत्रीण असू शकते, तर त्या व्यक्तीद्वारे तुम्हाला काहीतरी सल्ला मिळणार आहे, काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे ही व्यक्ती तुम्ही स्वतः सुद्धा असू शकता, जिथे तुम्ही स्वतःला भविष्यवाणीद्वारे मार्गदर्शन करत आहात. आणि ब्रह्मांड इथे काय सांगत आहे की ह्या व्यक्तीमुळे तुमचा उपचार होणार आहे, तुमचं हिलिंग होणार आहे, खोलवर जाऊन तुमचा उपचार होणार आहे. कारण जी काही समस्या तुमच्यामध्ये आहे, तुमच्या प्रगतीमध्ये ज्या गोष्टी आड येत आहेत, ती नेमकी गोष्ट ही व्यक्ती सांगणार आहे. म्हणजे कदाचित तुम्ही स्वतःच तुमच्या मार्गदर्शनाद्वारे स्वतःला मार्गदर्शन करत आहात. तुम्ही जी काही भविष्यवाणी करत आहात, त्याद्वारे तुम्ही स्वतःलाच सल्ला देत आहात, असं सुद्धा असू शकतं. किंवा एखादी अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि ज्यामुळे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. तुमचा उपचार होतोय आणि सेलिब्रेशन याचमुळे तुमच्या जीवनात येत आहे. कारण तुमची जी हट्टी ऊर्जा आहे, ज्या गोष्टी तुम्ही बदलू इच्छित नाही, तिथे तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात. त्यामुळे तुमच्या जीवनात सेलिब्रेशन येत आहे आणि खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये होणार आहे. मार्गदर्शनासाठी आपण 2 कार्ड्स काढणार आहोत. तुम्ही नेमकं काय करायला हवं? कॉम्प्रोमाइजचं कार्ड आहे आणि इंटेन्सिटी. तुम्हाला उदारपणे इतरांना मदत करायची आहे. इतरांना तुम्ही जितकी मदत कराल, काही त्याग कराल, तर त्या गोष्टींमधून तुम्हाला ब्रह्मांड मदत करेल. तुम्हाला एक नवा दृष्टिकोन प्राप्त होईल आणि तुम्ही सकारात्मक व्हाल. शिवाय तुमचं जे काही ध्येय आहे, त्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या दृष्टीने तुम्हाला योग्य ते पाऊल उचलायचं आहे म्हणा किंवा ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे तुमच्या ध्येयासाठी, त्या तुम्ही केल्या पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करत राहायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.